श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर आज आहे कार्तिक महिन्यातील शनिवार. तर पहा, शनिवार हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि शनिवार हा दिवस आपल्या हनुमंतरायांना त्याचबरोबर शनिदेवांना समर्पित असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. आज संध्याकाळी पहा, आपल्याला असा एक उपाय करायचा आहे. कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे दोष राहणार नाही. म्हणजेच काय, शत्रुबाधा असेल, शत्रुपीढा असेल, त्याचबरोबर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, त्याचबरोबर इतर अडचणी असतील, संकट असतील, विघ्न असतील, ते सर्व दूर होऊन आपल्या सर्वांची प्रगती होईल. असा हा उपाय आज मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपल्या घरामध्ये जर काही दोष निर्माण झाले, म्हणजे जर शत्रुबाधा असेल, तर ही शत्रुबाधा कोणत्या स्वरूपात असते बघा. शत्रुबाधा म्हणजे काय, आपले जे हितशत्रू देखील असू शकतात. म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा आपले काही गुप्त शत्रू असतात, जे आपल्या बद्दल म्हणजे चांगलं वरून बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कधीच चांगली भावना नसते. त्याचप्रमाणे बघा, बाहेरचे सुद्धा असू शकतात. जसं मित्रपरिवार असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपले काही शत्रू असू शकतात. ते आपल्यावर वरवर तर चांगलं बोलतात, पण थोडंसं पुढं गेलो आपण की लगेच मागे काही ना काही बोलायला सुरुवात करतात. तर असे जे लोक आहेत ना, यांची जी वाईट नजर आहे, तर याला शत्रुबाधा असं म्हटलं जातं. तर ही शत्रुबाधा आपल्या घराला आपल्याला लागलेली असते. कुणाला कसं असतं की कुणाचं चांगलं झालेलं खपत नसतं, त्यामुळे ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असते. आणि हे असे शत्रू जे आहेत ना, ते आपल्या आसपासचे देखील असू शकतात. म्हणजे आपले शेजारी पाजारीसुद्धा, त्यांनासुद्धा आपलं प्रगती झालेली ही खपत नसते. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांचं वाईट कसं होईल अशीच भावना असते आणि हे तर प्रत्येकाच्या बाबतीत घडतच असणार आहे. आणि या शत्रुबाधेमुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही. त्याचबरोबर बघा, वास्तुदोष असतो. तर हा वास्तुदोष कशा स्वरूपात असतो, तो वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये बघा, आपण काही वाईट शब्द बोलतो. जसं आपण चांगलं बोलतो त्याचप्रमाणे आपण वाईट शब्द देखील बोलतो. तर हे वाईट शब्द जेव्हा आपण तोंडातून उच्चारतो, तेव्हा ते आपल्या घरामध्ये नकारात्मक स्वरूपामध्ये साचले जातात आणि आपल्या घराची जी वास्तू आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणजे जे काही शब्द आपण वाईट बोललो ते होतातच, असं होण्यास होतं. मग त्यामुळे आपली ही नकारात्मकता आहे तर ती घरात साठली जाते. ही जी वास्तुदोष आपल्याला लागला जातो, आपल्या घराची प्रगती होत नाही, मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही, आपल्या स्वतःलासुद्धा आपल्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्याला ह्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात. आता बघा, पितृदोष. तर पितृदोष हा आपल्या घरातील जे काही जे पूर्वज आहेत तर ते आपल्याला म्हणजे त्यांच्या जे स्मरण करावं लागतं, त्यांना जे काही आपण पितरांची जी पूजा अर्चा करावी लागते, पिंडदान करावं लागतं, ह्या सर्व गोष्टी जर आपण त्यांच्या तिथींना नाही केल्या तर आपल्या घराला पितृदोष लागला जातो. हा पितृदोष आहे ना, तर ज्या घराला पितृदोष असतो ना, त्या घरामध्ये कधीच कुणाची प्रगती होत नाही. आपण कोणतेही काम करायला जा, त्याच्यामध्ये आपल्याला कधीच त्याच्यामध्ये प्रगती होणार नाही, आपल्याला यश प्राप्त होणार नाही. आणि आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते लहान मुलंसुद्धा किरकिर करायला लागतात. आणि जे मोठे मुलं असतात ते अभ्यास करत नाही, किंवा मग लग्न जमणाऱ्यासारखी मुलं असतील त्यांचे लग्न जमत नाही. आणि काही मुलांचे लग्न झालेले आहेत पण त्यांना संतती प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्याला ह्या पितृदोषामुळे निर्माण होतात. तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी, म्हणजे आज शनिवार आहे आणि आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे ते आता आपण बघूया. तर बघा, बरेच जण असंही म्हणतील की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सांगता आणि त्यानंतर उपाय सांगायला सुरुवात करता. तर बघा, ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्ह्यूवर्स जुळत आहेत, नवीन नवीन सबस्क्रायबर जुळत आहेत. मग त्यांनासुद्धा ह्या गोष्टींचं माहिती असायला हवी. त्यासाठी ह्या गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही संकट असतात, अडचणी असतात, जे पितृदोष वास्तुदोष जे असतात त्याबद्दल सांगत असतो. तर पहा, आता आपण कापरासोबत कोणती गोष्ट जाळायची आहे, तर आपल्याला कापराच्या
2 ते 3 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या एका पंतीमध्ये घ्या किंवा मग प्लेटमध्ये घ्या. तुम्हाला जसं शक्य असेल त्याच्यामध्ये त्या घ्या आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जिरे. जे आपण तेलामध्ये फोडणी करण्यासाठी जे जिरे वापरतो ते जिरे आपल्याला थोडेसे लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत काळे उडीद. काळे उडीद हे आपल्याला अख्खेच घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण घ्यायचे आहेत. त्याची डाळ वगैरे आपल्याला न घेता चिमूटभर काळे उडीद आपल्याला लागणार आहे. ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहेत, जिरे घ्यायचे आहेत आणि कापूर घ्यायचे आहे आणि हे सर्व गोष्टी आपल्याला एका पंतीमध्ये किंवा मग प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला आपल्या पूर्ण घरभर ह्या फिरवायच्या आहेत. म्हणजेच काय, पूर्ण घराच्या भिंतींना टच करायचं आहे, कोपऱ्यांना टच करायचं आहे, पूर्ण घरामध्ये ह्या फिरवायच्या आहेत. टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व ठिकाणी आपल्याला ह्या सर्व फिरवायच्या. आता बघा, ह्या वस्तू घेऊन आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत या साऱ्या घरामध्ये फिरवायच्या आहेत. तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचे जे गुरु आहेत त्यांचा मंत्र म्हटला तरी चालेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी चालेल किंवा मग श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तर ह्या मंत्राचा जप केल्याच्या नंतर आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आणायच्या आहेत आणि तो उंबरठ्यावर आणल्याच्या नंतर त्या बघा, उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. लाकडी उंबरठा असेल तर तो जळण्याची शक्यता असते, गरम होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही खाली ठेवू शकता. उंबरठ्याच्या खाली ठेवा, आतमध्ये ठेवा, दोन्ही ठिकाणी ठेवलं तरी चालेल आणि ठेवल्याच्या नंतर ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. तर बघा, आपण ह्या उंबरठ्याच्या खाली किंवा मग उंबरठ्यावर ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम किंवा मग श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अशा प्रकारे जोपर्यंत त्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत आपल्याला हा जे मंत्र आहेत तर ते मंत्र उच्चारण करायचे आहेत. तुम्ही कोणत्याही मंत्राचे उच्चारण करू शकता. तर अशा प्रकारे झाल्याच्या नंतर पहा, आपल्याला नक्कीच फरक पडेल. तर पहा, अशा प्रकारे करायचं आहे. आणि आता ह्या ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत यामुळे बघा, आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे तर त्यामध्ये जळून खाक झालेली आहे. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, शत्रुबाधा आहे, ह्या सर्व गोष्टी दूर होऊन जातील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर बघा, तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहे. तुम्ही हा उपाय जर तुम्हाला आजच्या शनिवारी करता शक्य झालं नाही तर पुढच्या शनिवारी केला तरी चालेल, परंतु आपल्याला प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये फरक जाणवत नाही तोपर्यंत आपण हा उपाय करत राहायचा आहे. तर बघा, उपाय करताना अगदी मन लावून आणि श्रद्धेने उपाय करा. तुमचा उपायाचा फरक तुम्हाला 2 उपाय केल्याच्या नंतरच लगेच जाणवेल. त्यामुळे पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत, संकट आहेत किंवा जे दोष आहेत तर ते दूर करायचे आहेत. बघा, कधी कधी काय होतं, कुणाला कितीही उपाय केले तरी फरक पडत नाही. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या जे काही ग्रहदोष आहेत तर ते जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा फरक पडत नसतो. तर आपल्याला जे उपाय करतो आपण त्याचे अनुभव आपल्याला जाणवत नाहीत. तर असे पण काही गोष्टी असतात, जोपर्यंत आपले ग्रहदोष आपले नीट होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या उपायाचा फरक पडू शकत नाही. जर आपले ग्रहदोष वगैरे नीट झाले तर मग आपल्याला ह्या उपायांचा नक्की फरक पडेल. मला इथेच करते व्हिडिओचं एंड. आणि पहा, जी काही आपण जाळलेले वस्तू आहेत त्या जर अर्धवट जळाल्या असतील तर त्या एखाद्या झाडाखाली नेऊन टाका. मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर यावेळेस आपल्याला हा उपाय करणं जमणार नाही. तर चला, करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.